मित्र म्हणून तू जर मला मदत करत असशील ना तर ही ऑफर मला मान्य नाही. कमॉन जानकी, तू त्या चाळीत राहते, पण जर तुझा मित्र तुला हेल्प करतोय तर इतक्या मोठ्या घरामध्ये राहायला प्रॉब्लेम काय? अरे प्रॉब्लेम असं काही नाहीये. ती फॅमिली मधुभाऊंची ओळखीची आहे. प्रधान काका आणि मधुभाऊ मित्र आहेत आणि त्यांनीच शब्द टाकला तर मी तिथे राहते, आनंदाने राहते. त्या चाळीमध्ये राहणं म्हणजे कमॉन, ऑलरेडी तिथे 3 लोक राहत आहेत, त्यांच्यासोबत तू फक्त ऍडजस्टमेंट करतेस. कशाला? काय गरज आहे? कोण करते ऍडजस्टमेंट? हे कोणी सांगितलं तुला? एका कुटुंबासोबत मी आनंदात राहते. एका अनाथ मुलीला कुटुंबात राहायला मिळतंय, याहून चांगली गोष्ट काय असू शकते? मकरंद, मी अनाथ आहे. याआधी ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नव्हती. माझं बालपण अनाथ आश्रमात गेलं. माझं नाव सुद्धा मधुभाऊंनी ठेवलं. मला साधं माझं आडनाव सुद्धा माहित नाही. माझे आई वडील कोण आहेत मला काहीच माहित नाही. जे काही केलं ते मधुभाऊंनी सगळं केलंय माझ्यासाठी, आणि त्याच मधुभाऊंनी विश्वासाने मला प्रधान काकांच्या घरी पाठवलं. प्रधान काका पण मला फार जीव लावतात. एका कुटुंबात मी आनंदाने राहते, ऍडजस्टमेंट करत नाही, हे तूही लक्षात घे. ओके? जानकी, मी तुला सांगतोय तिथे राहायची काहीच गरज नाहीये. तुला कळत का नाही? चिडतोयस का? मी तिथे राहते तर तुला प्रॉब्लेम काय आहे? कारण माझी इच्छा नाहीये की माझ्या स्टाफ मेंबर पैकी कोणीही घरी गेल्यानंतर त्याला असं मेंटल प्रेशर यावं, म्हणून. मग तसं तर ही ऑफर तू प्रत्येक एम्प्लॉयला द्यायला हवी. दिली? सुरुवात मी तुझ्यापासून करतोय, समजतंय तुला? मकरंद प्लीज, मी नाही म्हंटल नाही का? तू मला प्रेशराईज करतोयस, तुला कळतंय का? नाही जानकी, नाही. मी मी तर प्रेशराईज करतोय. तू करतोय. आय फील प्रेशराईज. मी तुला सांगते, मी तुझी ऑफर मान्य करू शकत नाही. तू ऑफर केलीस त्याबद्दल थँक. ते मला तुझा ना प्रॉब्लेम कळतोय. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू इतका विचार नको कर. अरे मी माझ्या डॅडांना सांगितलं ना तर माझे डॅडा त्यांची माणसं पाठवून त्या मुलाला वॉर्न करतील आणि तो मुलगा तुझ्या गर्लफ्रेंडच्या वाट्याला कधीच जाणार नाही. मॅक, इतकं सिंपल सोल्युशन आहे. नाही ऐश्वर्या, नाही. मला असं नकोय. मला असं काहीतरी करायचंय की तो मुलगा त्याच्यापासून कायमचा दूर होईल. दोघांचा अजिबात एकमेकाशी संबंध येणार नाही. ती जिथे राहते तिथे त्याने राहू नये. मला हे. अरे दादा काय आहे? तू नोकरी सोडून दिलीस? त्या नोकरीची गरज माझ्यापेक्षा त्या मुलाला जास्त होती. अरे पण तुला पण गरज आहे ना दादा. किती दिवस एकटा घराबाहेर राहणार आहेस तू? अरे दादा, आईची किती वाईट अवस्था आहे माहिती का तुला? तू गेल्यापासून नानांशी बोलणं पण टाकलंय तिने. काय? मला सौमित्र दादा सांगत होता, जिथं तुला भेटून गेली ना त्यानंतर सुद्धा लई बोलली ती नानांना. तू काय खात तिथं शील, कसा राहत शील, याचीच काळजी वाटते तिला. अरे पण तू आणि सौमित्र आईला सांगत जा ना की मी ठीक आहे म्हणून, व्यवस्थित आहे. दादा तुला माहिती आहे ना, आई फक्त तुझं ऐकते आणि तुझ्यासाठीच तिचा जीव झुरतो. आणि म्हणून मला वाटतं ही हातात आलेली नोकरी तू सोडायला नको. अरे एकदा तुला नोकरी मिळाली असती ना, मग आई नानांना सांगू शकली असती ऋषिकेशला घरात घ्या म्हणून. सारंग, अरे आईने सांगितल्यावर नानांनी मला घरात घेतलं तर मी काही मिळवल्यासारखं होणारच नाही. नानांनी मला स्वतःहून बोलवलं पाहिजे, असं माझ्या हातून काहीतरी घडलं पाहिजे आणि ते मी करून दाखवेन. पण तोपर्यंत ना तू आणि सौमित्र एक काम करा. काय? नाना आणि आईची नीट काळजी घ्या. बघा माझ्या नोकरीचं काय, आज ना उद्या होऊन जाईल. हॅलो, कोण बोलतोय? कुठे? हो हो आलोच. येस, थँक्यू. मी म्हटलं होतं की नाही नोकरीचं काम होऊन जाईल म्हणून. म्हणजे झालं की काय काम? कोणाचा फोन होता? अरे एका कंपनीतून फोन आला होता. त्यांच्या गोडाऊन मध्ये काहीतरी काम आहे, मी जाऊन बघून येतो. आत्ता? हा, त्यात काय झालं? नाही म्हणजे तू लगेच निघालास ना म्हणून विचारलं मी. बरोबर जा. आणि हो जाऊन करायचे ते करा. तुझ्यासारख्या पोरीला ना माझ्या घरात थारा नाही. चल काकू काय? तू काही बोलू नको. हे सगळं तुझ्यामुळे झालं ना.